नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला चवळीच्या शेंगाची रेसिपी बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चवळीच्या शेंगा घेतल्या। त्यासाठी आपल्याला सर्वात आधी शेंगा हाताने मोडून घ्यायचे आहे। चवळीच्या शेंगा मोडताना त्याचा खालचा आणि वरचा भाग असा तोडून टाकायचा। त्यानंतर चवळीच्या शेंगा अशा प्रकारे मोडून घ्यायच्या। गावराच्या शेंगा मोडून घेतो ना आपण, तशा प्रकारे मोडायच्या, नाहीतर तुम्ही चाकूने पण काटून घेऊ शकता। हे बघा, अशा प्रकारे मोडून घेतल्या। आणि काही चवळीच्या शेंगांमध्ये दाणे पण निघतात, तर त्यामधले दाणे पण काढून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे दाणे काढून घ्यायचे। काही ठिकाणी चवळीच्या शेंगांना लोबिया म्हणतात आणि काही ठिकाणी बरबट्टी पण म्हणतात। चवळीच्या शेंगा बघा किती लांब आहे। दिल्लीमध्ये अशाच मिळतात आणि दाणे पण खूप कमी निघतात। आपल्या गावाकडच्या सारख्या चवळीच्या शेंगा इकडे मिळत नाही, पण चवळीच्या शेंगा खूप फ्रेश आणि हिरव्यागार मिळाल्या। म्हटलं चला मग याची रेसिपी बनवूया। आणि खूप लवकर बनवून तयार होते आणि जास्त मसाले पण नाही वापरले, एकदम सिंपल बनवली आहे। तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये पण देऊ शकता। आता आपल्या शेंगा तोडून तयार आहे। चवळीच्या शेंगा बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 4 ते 5 लाल मिरची, 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या आणि 1 टोमॅटो। सर्वात आधी लाल मिरचीला हाताने असे तोडून 3-4 तुकडे करून घेतले। अशा प्रकारे सर्व मिरची तोडून घ्यायच्या। त्यानंतर टोमॅटो काटून घेऊया। टोमॅटो असे बारीक बारीक काटून घ्यायचे आहे। आपण चवळीच्या शेंगाची भाजी सुकी बनवत आहे आणि खायला खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागते। तुम्ही एकदा बनवली ना तर नेहमी अशीच बनवून खाणार। टोमॅटो काटून झाल्यानंतर एक उकळी घ्यायची आणि लसूण बारीक कुटून घ्यायचा। अशा प्रकारे लसूण कुटून घ्यायचा। चला तर मग भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया। भाजी बनवण्यासाठी इथे मी एक कढाई घेतले। कढाईमध्ये 2 चम्मच तेल टाकून 1 छोटा चम्मच जिरा टाकायचे। जिरा झाल्यानंतर जो आपण लसूण कुटून ठेवलेला तो टाकायचा आणि लसूणला असे फ्राय करून घ्यायचे, लसूणचा कलर चेंज होईपर्यंत। लसूण झाल्यानंतर लाल मिरची तोडून ठेवलेली ती टाकायची आणि मिक्स करून घ्यायची। लसूण आणि मिरची फ्राय झाले की त्याच्यामध्ये टोमॅटो काटून ठेवलेले ते टाकायचे। टोमॅटो टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि असा चम्मच फिरवत राहायचे। त्यानंतर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायचे। झाकण काढल्यानंतर हे बघा, आपले टोमॅटो शिजून तयार आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 छोटा चम्मच मिरची पावडर आणि 1 छोटा चम्मच हळदी पावडर आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि थोड्या वेळ शिजवून घ्यायचे। आता आपण तोडून ठेवलेल्या चवळीच्या शेंगा मस्तपैकी धुवून घ्यायच्या। इथे मी 2 पाण्याने धुवून घेतले आहे। आता आपला मसाला पण शिजून तयार आहे। त्यामध्ये चवळीच्या शेंगा टाकून द्यायच्या आणि मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 छोटा चम्मच मीठ टाकले। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त मीठ टाकायचे। मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि चवळीच्या शेंगा शिजण्यासाठी पाणी टाकायचे। मी इथे 1 कप पाणी टाकले आहे। त्यानंतर भाजीला शिजू द्यायचे आणि मध्ये मध्ये चम्मच फिरवत राहायचे। काही वेळ झाकण ठेवून शिजू द्यायचे। मध्ये मध्ये झाकण काढून चम्मच द्यायचा। चवळीच्या शेंगाची भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत। हे बघा, आता भाजीमध्ये पाणी पण नाही आणि आपली भाजी शिजून तयार आहे। बघा किती छान दिसत आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।